Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. महाराष्ट्रातल्या पूरस्थितीवरती अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत संवाद. पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आढावा. तर केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात साचलं पाणी. मेलंदानगर परिसरामध्ये घरांमध्ये शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. नाशिक त्र्यंबकेश्वर वाहतूक 3 तासांनंतर सुरळीत. पिंपळगाव बहुला या ठिकाणी पुलावरून पाणी ओसरलं. वाहतूक सुरू. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा. मुसळधार पावसानं सिंहस्थाच्या पूर्वतयारीला फटका. पालिकेनं सिंहस्थासाठी उभारलेलं तात्पुरतं ऑफिस केलं माहून. तपोवन परिसरात पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे नुकसान. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढली. तुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. रामकुंड परिसरातील अनेक छोटे मंदिर पाण्याखाली. गोदावरीला पूर आला, त्यामुळे सोमेश्वर धबधबा प्रवाहित. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढला. भिडेपूल पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकता नगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. पुण्याच्या आंबेगावात माळीन फाटावर कोसळली दरड. 2 घरांवरती दरड कोसळली. मोठा धोका. आहोपेकडे जाणारी वाहतूक ठप्प. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीमध्ये झाड कोसळलं. एक व्यक्ती जखमी. उपचारासाठी दाखल. वसई विरारसह नालासोपारा परिसर आजही पाण्याखाली. जनजीवन विस्कळीत. शाळा कॉलेजला आजही सुट्टी. नालासोपाऱ्यात पुरात वाहून गेल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू. विरारहून चर्चगेटकडे येणारी रेल्वे वाहतूक उशिरा. नालासोपारा वसई रेल्वे स्थानकात आजही रुळांवर पाणी. लोकल गाड्या अर्धा तास उशिरा. मुंबईमधील जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ. गेल्या 24 तासात 12.44% पाणी वाढलं. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांचा पाणीसाठा 41.36%. साताऱ्यात विजेचा धक्का लागला, त्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यानं दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावातील दुर्दैवी घटना. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक 7 सप्टेंबरपर्यंत सोडून जाणार. बिग बॉस फेम रील स्टार हिंदुस्थानी भाऊचा दावा. भांडूपचा खोटा अनिल कपूर असं म्हणत संजय राऊतांवर केली टीका. खासदार संजय राऊतांचं मंत्री नितेश राणेंना पत्र. हिंदू गब्बर ही उपाधी घेतल्यानं प्रभू श्रीराम वाचवा आंदोलनात सामील व्हा. राऊतांचं आवाहन. नितेश राणे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.